सोमेशजी स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच मुलगा मिहितला फोन केला. तिकडून मिहित म्हणाला, अच्छा पप्पा, मी ऑफिसमधून निघतच आहे. 10 मिनिटात स्टेशनला पोहोचतो. तुम्ही आणि आई वेटिंग रूममध्ये बसून माझी वाट बघा. इतकं सांगून मिहितने फोन ठेवला. इथे ट्रेनमध्ये बसलेले सोमेशजी आणि त्यांची पत्नी सुनीता दोघेही उत्साहाने आपले बॅग वगैरे आवरू लागले, कारण दिल्ली स्टेशन जवळ येत होतं. ट्रेन हळूहळू रेंगायला लागली. सुनीता भावूक होत म्हणाली, कळलंच नाही की 5 वर्ष कशी गेली. गोलू पण आता 3 वर्षांचा होणार ना, आणि बोलायलाही लागलाय. सोमेशजी हसून म्हणाले, हो सुनीता, जर त्याने फोनवर आजी असं म्हणत बोलावलं नसतं तर मी आलोच नसतो. या 5 वर्षात एकदाही मुलगा आणि सुनबाईने बोलावलं नाही. सुनीता थोडी चिडत म्हणाली, अहो तुम्ही पण ना, नेहमी कुरकुरच करत राहता. मुलं त्यांच्या कामात व्यस्त होती. त्यांनी आपली काळजी घ्यायची कशी? दोघांनाही ऑफिसला जायचं असतं. घरात आपण एकटे काय करणार होतो? आता तर बोलावलं ना, पत्नीने शांतपणे समजावत म्हटलं. बरं ऐका, त्यांच्या फंक्शनमध्ये काही झालं तरी जास्त टेन्शन घेऊ नका. दिल्लीचं सिस्टीम वेगळं आहे. सोमेशजी म्हणाले, हो हो माहीत आहे. चला, प्लॅटफॉर्म आला. असं म्हणत सोमेशजींनी बॅग ओढत ट्रेनच्या गॅलरीतून बाहेर पडायला सुरुवात केली. मागून सुनीता पाणी वाटली आणि बॅग हातात घेऊन चालत होती. 5 वर्षांपूर्वीच मिहित आणि विभाने दिल्लीमध्ये गुपचूप लग्न केलं होतं. जेव्हा सोमेशजी आणि सुनीताजींना हे समजलं तेव्हा ते खूप रागावले होते. पण आता 5 वर्षांनंतर जेव्हा त्यांचा नातू गोलू 3 वर्षांचा झाला, तेव्हा त्याच्या वाढदिवसासाठी दिल्लीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. दोघांचं मन भरून आलं. अनेक वेळा मिहित आणि विभाने सॉरी म्हटलं. शेवटी सोमेशजी आणि सुनीताजींनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. पण खरी तयारी तेव्हा झाली जेव्हा छोट्या गोलूने आपल्या गोड बोबड्या भाषेत आजीबाबांना असं निमंत्रण दिलं. तेव्हा सगळे रुसवे फुगवे विसरून त्यांनी तिकीटं काढून घेतले. स्टेशनवर उतरल्यावर सोमेशजींनी सुनीताचा हात धरून तिला प्लॅटफॉर्मवर उतरवलं आणि लगेच मिहितला फोन केला. बेटा, आम्ही स्टेशनवर पोहोचलो आहोत. तू किती वेळात येणार? मिहित म्हणाला, अच्छा पप्पा, ठीक आहे. अर्धा तास लागेल मला स्टेशनवर पोहोचायला. तुम्ही वेटिंग रूममध्ये बसून चहा कॉफी घ्या, तोपर्यंत मी निघतो. सोमेशजी म्हणाले, अरे तू अजून ऑफिसमधून निघाला नाहीस का? तू तर म्हणालास 10 मिनिटात येतो. मिहित म्हणाला, अरे पप्पा, एक इम्पॉर्टंट फाईल साईन करायची होती. बस निघतोच आहे. 20-25 मिनिटात येतो. असं म्हणत त्याने पुन्हा फोन ठेवला. सोमेशजी नाराज चेहऱ्याने म्हणाले, अजून ऑफिसमधून निघालाही नाही. अर्धा तास लागेल, म्हणजे साधारण 1.5 तासात इथे पोहोचेल. हद्द आहे खरंच. सुनीता म्हणाली, अरे का बडबडताय तुम्ही? येईल ना तो. कामच करत आहे, कुठे उगाच फिरत नाहीये. सुनीताजी मुलाच्या बाजूने बोलताना म्हणाल्या, तुमच्या याच सवयीमुळे मला चीड येते. तू नेहमी आपल्या मुलाचाच पक्ष घेते. त्याची चूक कधीच दिसत नाही तुला. अरे, जेव्हा त्याला माहीत होतं की आपण आज येणार आहोत तर स्टेशनवर गाडी पाठवू शकला नसता का? आणि आज पार्टी आहे तर 1 दिवसाची रजा घेऊ शकला नसतास का? सोमेशजी शांतपणे म्हणाले, रजेची काय गरज? पार्टी हॉलमध्ये आहे. पार्टीच्या वेळेपर्यंत सगळं तयार ठेवणं ही हॉटेलच्या स्टाफची जबाबदारी असते. आपल्याला काय करायचंय? आपल्याला तर फक्त पैसे द्यायचे असतात. सुनीताजी पुलावर चढताना शांत स्वरात म्हणाल्या, बस, आई वडील नातेवाईक सगळ्यांना चुलीत घाला आणि स्वतःच्या कामात व्यस्त राहा. मग आम्हाला बोलावलं तरी कशाला, जेव्हा त्यांच्याकडे वेळच नाही. मोठे साहेब झाले आहेत आता. आमच्यासारख्या गावठी लोकांसाठी वेळ कुठून येईल? सोमेशजी चिडून म्हणाले. अच्छा, आता बस कर. सांग, इथून कुठे जायचंय? सुनीताजीने त्यांच्या बोलण्यातच अडथळा आणत म्हणाल्या, इकडे चला, प्लॅटफॉर्म इथंच आहे. वेटिंग रूमही इथेच आहे. सोमेशजी सुटके सोडत पुढे निघाले. वेटिंग रूममध्ये पोहोचल्यावर दोघांनी हात तोंड धुतले आणि 1-1 कप चहा घेतला. सुमारे अर्धा तास गेल्यानंतर सोमेशजींनी पुन्हा मिहितला फोन लावला. हॅलो, कुठे आहेस? बस पप्पा, आता पोहोचत आहे.
ऑफिसमधून निघालोय, थोडं हॉटेलमध्ये काही ॲडव्हान्स देऊन स्टेशनला येतोय. मिहीतचं उत्तर ऐकून सोमेशजींनी फोन खिशात ठेवला आणि रागाने शांत बसले. त्यांना गप्प पाहून सुनीताजी म्हणाल्या, काय झालं? एवढा राग का आलाय? सोमेशजी म्हणाले, अरे साहेब आता हॉटेलमध्ये ॲडव्हान्स द्यायला गेला आहे, मग इथे येईल. चल ठीक आहे, येईलच तो. अजून 11:30 वाजलेत. पूर्ण दिवस पुढे आहे. पार्टी तर संध्याकाळी 7 वाजता आहे. सुनीताजी म्हणाल्या, आता तर 1 वाजलेत. दोघं बसून थोडंफार इकडे तिकडे फिरू लागले. मग सोमेशजींनी पुन्हा मिहीतला फोन लावला. बऱ्याच वेळपर्यंत रिंग वाजत राहिली, पण तिकडून उत्तर आलं नाही. 2-3 वेळा फोन केल्यावरही कोणी उचलला नाही. सोमेशजी चिडून म्हणाले, आता फोनही उचलत नाही तुझा लाडका. सुनीताजींनी शांतपणे त्यांना समजावत म्हटलं, काय एवढं रागवताय? ट्रॅफिकमध्ये अडकलाय बिचारा. अर्ध्या तासात येतो म्हणाला होता ना, आणि 1.5 तास झाला आता. पण तुम्ही तरीही शांत बसा. दिल्लीचं ट्रॅफिक माहिती ना तुम्हाला. थोडा वेळ लागेल, येईलच तो. इतक्यात फोनची रिंग वाजली. सोमेशजींनी पटकन फोन उचलला. हॅलो, कुठे आहेस? अजून का नाही आलास? आम्ही दोघं किती वेळेपासून वाट पाहतोय. तिकडून मिहीत म्हणाला, पप्पा सॉरी, पण मी काय करू? ट्रॅफिक जाममध्ये अडकलोय. माहीत नाही किती वेळ लागेल. मी विभाला फोन करतो, ती तुम्हाला घेऊन जाईल. तिचं ऑफिस स्टेशनच्या जवळच आहे. जेव्हा तिचं ऑफिस इतकं जवळ आहे तेव्हा आधीच सांगू शकला नसतास का? सोमेशजींनी चिडून म्हटलं, ठीक आहे, लवकर फोन कर तिला. आम्ही इथेच बसून थकलो आहोत. सोमेशजी म्हणाले आणि सुनीताजींच्या जवळ येऊन बाकावर बसले. प्रतीक्षा करता करता अजून 1 तास निघून गेला. सुमारे 2 वाजले होते. थकवा जाणवू लागला होता आणि संयमही सुटू लागला होता. चिडून सोमेशजी म्हणाले, हे काय तमाशा आहे? ऑफिस अगदी जवळच आहे, मग अजून का नाही आली? अहो, अगदी मूर्ख बनवलंय आम्हाला हे शहरातले लोक. अहो, स्वतःच्या घराचा पत्ता तरी सांगितला असता तर आम्ही स्वतःच पोहोचलो असतो. फार लवकर रागवतात हो. आपलं काम सोडून लगेच कोण येऊ शकतं का? येईल ती. तसंच पहिल्यांदाच बघणार आहोत ना. आतापर्यंत तर फक्त फोटोमध्येच पाहिलं आहे. ठीक आहे, आता काहीतरी खा तरी. असं म्हणत सुनीताजींनी पुरी भाजी आणि लोणचं डिस्पोजेबल प्लेटमध्ये वाढलं आणि सोमेशजींच्या समोर ठेवलं. त्यांना जोराची भूक लागली होती, म्हणून सगळं विसरून त्यांनी पुरी भाजी खाल्ली आणि पाणी पिलं. चहाचं ऑर्डर देऊन पुन्हा वाट पाहू लागले. आता 3 वाजून गेले होते, पण अजून कुणीच आलं नव्हतं. सोमेशजींनी पुन्हा फोन लावला. तेव्हा मिहीत म्हणाला, अरे पप्पा, मला वाटलं विभा तुम्हाला घेऊन घरी गेली असेल. मी तर मोठ्या मुश्किलीने जाममधून सुटून आता घरी पोहोचतोय. मी लगेच विभाशी बोलतो. फोन कट झाला. सोमेशजी शांत बसले. सुनीताजीही बाकावर पाय पसरून बसल्या होत्या. सुमारे 20 मिनिटांनंतर पुन्हा मिहीतचा फोन आला. हॅलो पप्पा, तुम्ही इन्क्वायरी ऑफिसकडे जा. सोमेशजींनी पटकन सुनीताजींना उठवलं, बॅगा हातात घेतल्या आणि एन्क्वायरी ऑफिसकडे गेले. सुमारे अर्धा तास उभं राहून थकल्यावर ते बाकावर बसले आणि घड्याळाकडे बघत म्हणाले, अहो, 3:30 वाजले आणि अजूनही आपली यांना आठवण नाही आली का? सुनीताजी विचारू लागल्या, काय झालं? तब्येत ठीक आहे ना? पत्नीच्या चेहऱ्याकडे बघून सोमेशजी म्हणाले, कसं नाही माहीत. पोटात आणि डोक्यात अचानक खूप वेदना होऊ लागल्या. त्या म्हणाल्या, अच्छा, चल वेटिंग रूममध्ये जाऊया. तिथेच थोडं पडून घे. जेव्हा सून येईल तेव्हा तिथेच बोलाव. अरे, तिचा नंबर विचारायलाच विसरलो. मिहीतकडून. सोमेशजी म्हणाले आणि दोघेही पुन्हा वेटिंग रूमकडे गेले. सुनीताजींना झोपवायचं ठरवलं, पण तोपर्यंत इतर प्रवासी येऊन बाकावर बसले होते. त्यामुळे फक्त बसण्याचीच जागा उरली. त्या बसल्या. सोमेशजींनी सुनेचा नंबर विचारण्यासाठी मिहीतला अनेकदा फोन केला, पण फोन नॉट रिचेबल येत होता. थकून तेही एका कोपऱ्यात बसले.
आता 4:30 वाजले होते. सुनीताजींच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की त्यांची तब्येत अधिकच बिघडत चालली होती. सोमेशजी अत्यंत चिंताग्रस्त झाले. त्यांनी पुन्हा एकदा मिहितला फोन लावला. हॅलो बेटा, तुझ्या आईची तब्येत खूप खराब होते, लवकर ये. आपण कोण बोलताय? एका स्त्रीचा आवाज आला. बेटा, मी मिहितचा पप्पा बोलतोय. तू विभा आहेस ना? हो, मी विभा बोलते, पण मी तुम्हाला ओळखत नाही. आणि हा मिहित कोण? सॉरी, रॉंग नंबर. असं म्हणून तिने फोन कट केला. सोमेशजी चकित आणि व्याकुळ झाले होते. आता थोड्याच वेळापूर्वी तर मिहितशी त्यांची बोलणी झाली होती, मग अचानक हा रॉंग नंबर कसा झाला? त्यांच्या चेहऱ्यावर उदासी आणि चिंतेचे भाव स्पष्ट दिसत होते. सुनीताजींची तब्येत आता आणखीनच खालावली होती. पत्नीला धीर देऊन सोमेशजी औषधं घेण्यासाठी स्टेशनच्या बाहेर आले. इकडे तिकडे पाहिलं, पण कुठेही मेडिकल स्टोअर दिसेना. येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारत थोडं पुढे गेले, तेव्हा एक मेडिकल स्टोअर दिसलं. पण तिथल्या दुकानदाराने डॉक्टरची चिठ्ठी नसल्याने औषधं देण्यास नकार दिला आणि आधी डॉक्टरला दाखवण्याचा सल्ला दिला. सोमेशजींचं मन खूप खट्टू झालं. ते परत रस्ता ओलांडून स्टेशनच्या दिशेने निघाले आणि खिशातून फोन काढून पुन्हा मिहितला फोन लावला. हॅलो बेटा, तुझ्या आईची तब्येत बिघडत चालली आहे. तू कुठे आहेस? इतक्यातच समोरून सॉरी, रॉंग नंबर असं म्हणून फोन कट झाला. हे ऐकून सोमेशजींचं मन खोलवर दुखावलं. ते निशब्द झाले. डोळ्यात पाणी दाटून ते पुन्हा वेटिंग रूममध्ये परतले. सुनीताजी अजून वेदनेने तळमळत होत्या. सोमेशजींना पाहून त्यांनी विचारलं, किती वेळात येईल मिहित? सोमेशजी काही बोलले नाही. फक्त विचारलं, खूप वेदना होत आहेत का? हो, डोकं आणि पोट फार दुखतंय, असं मान हलवून त्या म्हणाल्या. पुन्हा विचारलं, किती वेळात येईल? पण त्यांचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच सोमेशजी म्हणाले, चल बाहेर डॉक्टरला दाखवूया. माहीत नाही अचानक काय झालंय तुला. सुनीताजी म्हणाल्या, अरे मी विचारते ना, मिहित कधी येईल? तुम्ही काय एवढं चिंतेत आहात? त्याला येऊ द्या, तोच दाखवेल डॉक्टरला. ते सुनीताजींकडे न बघताच म्हणाले, माहीत नाही तो कधी येईल, आणि तू अजून किती वेळ या वेदना सहन करशील? चल बाहेर चल, कोणीतरी डॉक्टर मिळेलच. त्या उठायला लागल्या, पण पाय लटपटले आणि त्या परत बाकावर बसल्या. नाही, चालता येत नाही. असं वाटतंय पायात जीवच राहिलेला नाही. सोमेशजी म्हणाले, अरे थोडी हिम्मत कर, ये मी धरतो तुला. त्या म्हणाल्या, नको, मला फक्त पडू दे. त्यांनी डोळे मिटले आणि बाकावरच कोसळल्या. सोमेशजी घाबरले, व्याकुळ झाले. कसाबसा सुनीताजींना सरळ झोपवलं आणि पुन्हा फोन लावला. पण प्रत्येक वेळी नॉट रिचेबल असाच आवाज आला. लाचार हतबल सोमेशजींचे डोळे सुनीताजींच्या वेदनांनी भरलेल्या चेहऱ्यावर स्थिरावले. त्यांची ही अवस्था वेटिंग रूममधील एक सहाय्यक बऱ्याच वेळापासून पाहत होता. सोमेशजी रुमालाने डोळे पुसत असतानाच तो त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, काय झालं भाऊ? ताईंना काही त्रास आहे का? सोमेशजींच्या डोळ्यातून पाणी आलं. घशात आवळा येऊन त्यांनी हा सगळा प्रसंग त्याला सांगितला. तो म्हणाला, अहो भाऊ, तुम्ही कसल्या गुंत्यात पडलात? ही दिल्ली आहे. तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला घेऊन जाणार नाहीत. माझं ऐका, आधी ताईंना डॉक्टरला दाखवा आणि मग गाडी पकडून परत घरी चला. ही दिल्ली जितकी मोठी आहे, तिथल्या लोकांची मनं तितकीच लहान आहेत. थांबा, मी लगेच डॉक्टरला घेऊन येतो. हे बोलून ते साहेब निघून गेले. सोमेशजी त्यांच्या बोलण्याचा विचार करत सुनीताजींच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. सुमारे 10 मिनिटांनी ते साहेब डॉक्टरला घेऊन परत आले. डॉक्टरने तपासणी केली आणि काही औषधं लिहून सोमेशजींच्या हातात चिठ्ठी दिली. सोमेशजींनी डॉक्टरला विचारलं, फीस किती द्यायची? डॉक्टर म्हणाले, अहो, आपण माझ्या आईवडिलांसारखे आहात. तुमच्याकडून फी कशी घेऊ? चला माझ्यासोबत या. इथंच माझं मेडिकल स्टोअर आहे, तिथून औषधं घेऊ. सोमेशजी डॉक्टरच्या मागे उठून जायला लागले, तेव्हा तो सहाय्यक म्हणाला, भाऊ,
तुम्ही ताईंच्या जवळ बसा, मी औषधं घेऊन येतो. डॉक्टर आणि तो सहाय्यक जाताना पाहून सोमेशजींच्या मनात आश्चर्य दाटलं. या शहरात जिथे आपलेच परके होऊन बसले आहेत, तिथे हे लोक माझी किती मदत करत आहेत. सुमारे 15-20 मिनिटांनी सहाय्यक परत आला आणि औषधं सोमेशजींना दिली. त्यांनी सुनीताजींना ती औषधं दिली. सहाय्यक अजूनही तिथेच उभा होता. त्याने विचारलं, भाऊ, तुम्ही बरेलीहून आलात ना? हो, आज सकाळीच तर. सोमेशजी बोलत असतानाच तो म्हणाला, मी तुम्हाला बरेलीच्या गाडीतून उतरताना पाहिलं होतं. तीच गाडी 1 तासानंतर या प्लॅटफॉर्मवरून परत जाणार आहे. जर माझा सल्ला ऐकाल तर परत जा, कारण तुम्हाला घेण्यासाठी इथे कोणीही येणार नाही. 4 दिवसांपूर्वीही एक अंकल आंटी पंजाबहून आले होते. हेच रूम होतं त्यांचं. 2 दिवस त्यांनी आपल्या मुलाची वाट पाहिली, पण तो आला नाही. शेवटी त्यांनाही परत जावं लागलं. तरी तुम्ही हवं तर तुमच्या मुलाचा पत्ता द्या, मीच तुम्हाला तिथे पोचवतो. तो वाक्य पूर्णही करू शकला नाही. तोच सोमेशजींनी खिशातून 500 रुपयांची नोट काढली आणि त्याच्याकडे देत म्हणाले, घे रे बाळा, औषधांचे पैसे ठेव आणि आमच्यासाठी परतीचं तिकीट घेऊन ये. तो सहाय्यक नोट घेऊन निघून गेला. सुनीताजींना औषधांनी थोडा आराम वाटू लागला. बरेलीकडे जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागली होती. सहाय्यक तिकीट घेऊन आला आणि दोघांना आरामात ट्रेनमध्ये बसवलं. त्याने बिस्किटं, ज्यूसचे पाकिटं आणि काही फळं देऊन सोमेशजींना दिली आणि त्यांच्या जवळ बसून थोडा वेळ आपल्या कुटुंबाबद्दल गप्पा मारल्या. ट्रेनला सिग्नल मिळाला होता. साहेब म्हणाले, आपल्या प्रवासाला शुभेच्छा. असं म्हणून त्यांनी दोघांचे पाय धरले आणि तिथून निघून गेले. ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्म सोडत पुढे सरकत होती. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. सोमेशजींनी फोन उचलला. हॅलो पप्पा, कुठे आहात तुम्ही? मिहीतचा आवाज होता. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, सॉरी, रॉंग नंबर. आणि त्यांनी फोन कट केला. खिडकीबाहेर वेगाने दूर होत जाणाऱ्या स्टेशनकडे पाहत ते मनात विचार करत राहिले. किती आशीर्वाद, किती प्रार्थना आईवडील आपल्या लेकराच्या सुखासाठी करतात आणि तीच लेकरं एक दिवस त्यांना दुःखाच्या सागरात ढकलतात. असं मूल असण्यापेक्षा निसंतान असणं केव्हाही चांगलं, असा विचार करत सोमेशजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि त्यांनी आपल्या परतीचा प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, आशा आहे ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.